नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुमचे अनेक प्रश्न आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसंबंधी. तर त्यांची अनेक प्रश्नांची उत्तरं मी कालच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता या योजनेसंबंधी एक महत्त्वाची अपडेट आहे, ते म्हणजे आज 29 ऑगस्टपासून ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते, पण त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले नव्हते, तर त्यांच्या अकाउंटमध्ये आजपासून पैसे पाठवण्यास सुरुवात झाली आणि तेही जुलैपासूनचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. ₹3,000 ज्यांना मिळाले नाही, तर त्या सर्व महिलांना म्हणजे त्यापैकी 40 ते 50 लाख महिलांना ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत आणि त्यांना पैसे मिळाले नव्हते. तर त्यांना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात झाली. 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येतील. त्यामुळे आज जर कोणाला पैसे मिळाले नाही किंवा उद्या कोणाला पैसे मिळाले नाही, तर काळजी करू नका. 31 तारखेपर्यंत मुदत आहे. 31 तारखेपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येतील ₹3,000. त्यानंतर समजा काहींचा पैसे पाठवण्यात प्रॉब्लेम आला किंवा आपल्याला माहिती आधार सेटिंग असायला हवं, आधार बँक सेटिंग असायला हवं, लिंक असायला हवं आणि तिथे जर प्रॉब्लेम आला असला किंवा डी-बी-टी ॲक्टिव्ह नसेल, तर पैसे तुमचे परत जात नाही, ते थांबवले जातात. ठीक आहे. तर त्यासाठी मग तुम्हाला ती प्रोसेस पूर्ण करायची आहे. पुढील महिन्यात तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील आणि तेही ₹4,500 येतील. ठीक आहे. आता काही महिलांचा असाही प्रश्न होता, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 31 ऑगस्ट नंतर बंद होणार आहे का? म्हणजे अ, नवीन फॉर्म घेणं बंद होणार आहे का? असा त्यांचा प्रश्न होता. तर नवीन फॉर्म घेणं बंद होणार नाहीये. आता 31 ऑगस्टची किंवा जी काही अंतिम मुदत या योजनेबद्दल सांगितली जाते, ती कशाबद्दल आहे? ती आहे जुलैपासूनचे जे तुम्हाला 2 महिन्याचे एकत्र जे पैसे मिळणार आहेत, ₹3,000 त्याची ही अंतिम मुदत आहे. यानंतरही तुमचे फॉर्म स्वीकारले जाणार आहेत. म्हणजे योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहेत. कारण अनेक महिन्यांमध्ये तुम्हाला माहिती आहे, की अनेक मुली 21 वर्षाच्या होत आहेत. त्यामुळे ज्या मुली या योजनेसाठी पात्र ठरतील किंवा ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत, त्याही या योजनेसाठी फॉर्म भरू शकतात. सप्टेंबरनंतर ही योजना सुरू राहणार आहे. फक्त तुम्हाला तिथून पुढे दर महिन्याचे ₹1,500 मिळतील. म्हणजे जे जुलैपासूनचे जे मिळणार आहेत, ते फक्त ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेले आहेत, समजा आता जे काही 31 ऑगस्टची अंतिम मुदत होती किंवा ती पुढे वाढवण्यात विचार सुरू आहे त्यांचा, पुढे वाढवली जाईल असंही म्हणतायत. तर ही जी अंतिम मुदत आहे, त्या अंतिम मुदतीत जे तुम्ही फॉर्म भरले, तर त्यात तुम्हाला 2 महिन्याचे एकत्रित पैसे म्हणजे जुलैपासूनचे एकत्रित पैसे मिळणार आहेत किंवा ज्यांना म्हणजे फॉर्म तर भरलाय, अप्रूव्ह पण झालाय, पण पैसे मिळाले नाहीत, त्यांना सप्टेंबरमध्ये ₹4,500 मिळतील. पण जुलैपासूनचे ते पैसे मिळणार आहेत, ज्यांनी अगोदर फॉर्म भरलाय त्यांना. आता जे सप्टेंबरनंतर फॉर्म भरतील पुढे, ठीक आहे. पुढे फॉर्म भरतील त्यांच्यासाठी दर महिन्याचे ₹1,500 त्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहेत आणि पुढे ही योजना सुरू राहणार आहे. फॉर्म भरणं सुरूच राहणार आहे. आता अजून एक प्रश्न होता अनेकांचा. त्यांचं असं म्हणणं आहे, की वेबसाईटवरून फॉर्म भरताना त्यांच्याकडे आधार कार्ड अपलोड करण्याचं ऑप्शन तिथे आलंच नाही आणि त्यामुळे त्यांनी तसाच फॉर्म भरला आणि आता ते रिजेक्ट झालाय. आधार कार्ड अपलोड करा म्हणताय. तर त्याचं रिझन मी मागच्या म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, की तुम्ही अर्धवट फॉर्म भरू नका. जर तुमच्यासमोर फॉर्म भरण्याचे सर्व ऑप्शन लोड होत नाहीये, तर वेट करा. रात्रीचा फॉर्म भरा. सर्व ऑप्शन लोड झाले पाहिजे. आधार कार्ड तर खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याद्वारेच तर पैसे बँकेत आपल्या येणार आहेत आणि त्यावरतीच ते चेक करणार तुम्ही जे काही नंबर दिला आधारचा नंबर आणि तुमच्या आधार कार्डवरती जो काही फोटो आहे, तो तुम्ही फॉर्मला लावलाय तो फोटो आहे. त्या सगळ्या गोष्टी ते चेक करताय ना. त्यामुळे आधार कार्ड खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आधार कार्डचा ऑप्शन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत फॉर्म भरू नका. अर्धवट फॉर्म भरू नका, नाहीतर तो असाही रिजेक्ट होणार आहे. त्यापेक्षा फॉर्म पूर्ण लोड होऊ द्या आणि मग तो फॉर्म भरा. त्यानंतर तो अप्रूव्ह होऊन जाईल. आता ज्यांचा रिजेक्ट झालाय किंवा आधार कार्ड अपलोड करण्याचं ऑप्शन नव्हतं, तर त्यांनी आता एडिटचं ऑप्शन तिथं असेल, तर एडिट करायचंय आणि आधार कार्ड तुमचं अपलोड करून द्यायचंय आणि रिसबमिट करायचंय. ज्यांनी रिसबमिट केलंय त्यांचं मी सांगितलं, की 1-1 दिवसामध्ये पुन्हा अप्रूव्ह झालेलं आहे. त्यामुळे तुमचंही अप्रूव्ह होऊन जाईल. ठीक आहे. तर आता अनेकांचा असाही प्रश्न आहेत. आपल्या अनेक व्हिडिओखाली त्यांनी कमेंट केली, की काहींचं अकाउंट जे काही बँक अकाउंट आहे ते बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे, काहींचं SBIमध्ये आहे, तर तिथे खूप गर्दी आहे त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे जे बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह करण्यासाठी जे काही बँक कर्मचारी आहे ते व्यवस्थित ऐकत नाही, व्यवस्थित काम करत नाही किंवा लवकर करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर मी कालच्या व्हिडिओमध्येही सांगितलं, पुन्हा सांगतोय, की या योजनेसाठी किंवा अशा योजनांसाठी तुम्हाला लवकरात लवकर डी-बी-टीसाठी ॲक्टिव्ह होणं गरजेचं आहे. तुमचं बँक अकाउंट, आधार आणि बँक लिंक होणं गरजेचं आहे. तर यासाठी मी 2 बँकांचं तुम्हाला सांगितलं, की या 2 बँका तुम्ही निवडू शकता. एक तर पोस्टाची IPPB हे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं हे काही डिजिटल अकाउंट आहे ना, ते पटकन आधार लिंक होतं, डी-बी-टीसाठी ॲक्टिव्ह होतं, ते खोला. नाहीतर दुसरा एक पर्याय तुमच्याकडे बडोदा बँकेचा. आता बडोदा बँकेचं असं आहे, की ते तुम्ही घर बसल्याही आधार त्यांचं लिंक करू शकता, सीडिंग करू शकता आणि खूप चांगल्या सुविधा आहे त्यांच्या बडोदा बँकेच्या. तर तुम्ही तेही ट्राय करू शकता बँक ऑफ बडोदामध्ये. तिथेही अकाउंट खोलू शकता. तर असे 2 बँका तुम्ही प्रेफरन्स द्या किंवा यांना प्राथमिकता द्या या 2 बँकांना. इथं अकाउंट खोला. कारण बाकीच्या बँकांमध्ये साहजिकच आहे गर्दी खूप असते
किंवा त्यांचे कर्मचारी व्यवस्थित ग्राहकांना ते भाव देत नाही किंवा ऐकत नाही, असा प्रकार सारखा बघायला मिळतोय आपल्याला. त्यामुळे मी या 2 बँकाच तुम्हाला सांगेल, की इथे तुमचं अकाउंट खोला. ठीक आहे. दुसरा एक प्रश्न आपल्याला वारंवार विचारला जातोय, तो म्हणजे जर्मनीची जी काही योजना आहे गव्हर्नमेंटची, त्याविषयी आपण व्हिडिओ बनवला होता, की गव्हर्नमेंटतर्फे जे काही प्रशिक्षण वगैरे दिलं जाणार आहे, त्यानंतर तुम्हाला जर्मनीत जॉब भेटणार आहे, ते गव्हर्नमेंट तुम्हाला मदत करणार आहे. तर त्या योजनेविषयी आपण व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर अनेकांचे आता कमेंट येत आहेत, मेसेज येत आहेत, की आम्ही फॉर्म भरला आहे आणि आम्हाला काही अपडेट नाही आली. तर वेट करा. आत्ताच योजना सुरू झाली. त्यासाठी अजून फॉर्मच भरताय सर्व मुलं. आणि तुमच्या जिल्ह्यातील जे काही मुख्य शहर आहे, जिथं या योजनेचं प्रशिक्षण होणार आहे, तिथं तेवढे स्टुडंट झाल्यानंतर ते तुम्हाला म्हणजे जे काही अपडेट आहे ते ईमेलद्वारे किंवा WhatsAppद्वारेही देणार आहेत. त्यांनी त्याप्रकारे तुमच्याकडून ईमेल आणि WhatsAppसुद्धा मागितलं आहे. त्यामुळे तिथे ते तुम्हाला अपडेट देतील जर तुमचं सिलेक्शन झालं तर. ठीक आहे. त्यामुळे वेट करा. सिलेक्शन झालं तर तुम्हाला नक्की त्याबद्दल अपडेट येईल. तर या व्यतिरिक्तही अजून तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओखाली कमेंट करा. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यास आजपासून सुरुवात झाली. जर 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या 3 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाही, तर तुम्ही पुन्हा एकदा तुमचं बँक आधार सीडिंग जे स्टेटस आहे ते चेक करा. तिथे काहीतरी गडबड असू शकते, त्यामुळे आले नसावे. आणि नक्की ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे त्यांना आता पैसे येऊन जातील. तर इतर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून विचारा. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.